बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्टमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण गौतम बुद्धांचे कर्मावर काही संदेश आहेत त्या संदेशांबद्दल जाणून घेऊया. पहिला संदेश, लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्यांचे कर्म आहे, परंतु तुम्ही त्यांच्याशी कसे वागता हे मात्र तुमचेच कर्म आहे. त्यामुळे कोणाशीही वागताना चांगलेच वागा, कर्माचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. मित्रांनो, कधीकधी आपल्याला वाटते की आपण जशास तसे वागावे, म्हणजे समोरचा व्यक्ती वाईट असेल तर आपणही त्यासोबत तसेच वागावे. परंतु तसे वागणे योग्य नाही, कारण कोणी कसेही वागले तरीही आपण मात्र चांगलेच वागायचे. यामुळे आपली प्रतिमा कायम चांगलीच राहील. दुसरा संदेश, नेहमी दयाळूपणा दाखवा, प्रेमाने वागा. तुमचा हेतू चांगला आहे ना हे तपासून पहा. तुमची वागणूक योग्य आहे ते तपासा आणि नेहमी दुसऱ्यांना माफ करण्याची क्षमता ठेवा. बघा मित्रांनो, ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे, कारण कधीकधी अशा परिस्थिती निर्माण होतात की आपल्याला प्रेमाने वागता येत नाही, किंवा मग आपली वागणूक रागाच्या भरात प्रेमळ राहत नाही. परंतु असे नाही केले पाहिजे, हेच या दुसऱ्या संदेशातून आपल्याला समजते. तिसरा संदेश, तुमच्याबरोबर घडलेल्या वाईट गोष्टींना तुमचे स्वतःचे कर्मच जबाबदार आहे, हे एक दिवस तुमच्या नक्की लक्षात येईल. तुम्ही केलेल्या कर्माची फळं तुम्हाला इथेच भोगावी लागतात. आपण नेहमी चांगले कर्म केले पाहिजे, हा बोध आपल्याला या संदेशाच्या माध्यमातून मिळत आहे. चौथा संदेश, तुम्हाला नेहमी काय योग्य वाटते तेच बोला आणि कोणत्याही गोष्टीसाठी दुःख करून घेऊ नका. कधीकधी दबावात येऊन आपण खोटे असलेल्या गोष्टीसुद्धा बोलू लागतो, परंतु तसे न करता नेहमी योग्य तेच बोलले पाहिजे. असे केल्यामुळे आपल्याला तात्पुरते दुःख होईल, परंतु तेच कायमस्वरूपी चांगले राहील. पाचवा संदेश, नेहमी चांगला विचार करा, दुसऱ्यांबरोबर चांगले वागा, त्यांच्याबद्दल चांगले बोला. या सर्व गोष्टींचा परिणाम म्हणजे तुमचेही नेहमी चांगलेच होईल. सहावा संदेश, आपण जसा विचार करतो त्याचप्रमाणे आपण जगू लागतो. आपण आपल्या विचारानुसारच मोठे होत असतो. आपल्या विचारांनीच जग बनते हे लक्षात ठेवा. सातवा संदेश, कोणाचाही सूड घेऊ नका. आपल्या कर्माला त्याचे काम करू द्या, कारण कोणतीही वाईट गोष्ट जास्त काळ टिकत नाही. आठवा संदेश, जेव्हा पाणी खळखळ वाहू लागते तेव्हा त्याखाली काय आहे आपल्याला दिसत नाही. त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर नसतं तेव्हा काहीच दिसत नाही, पण पाणी जेव्हा शांत असतं तेव्हा त्याचा तळही दिसतो. त्याचप्रमाणे चित्त थाऱ्यावर असेल तर कोणत्याही संकटाचा सामना करणं अत्यंत सोपं होते. नववा संदेश, दुःख हे टाळता येण्याजोगे अजिबातच नाही, पण त्यामध्ये किती रमून जायचे हे आपल्या हातात आहे. त्यामुळे हा पर्याय निवडायचा की नाही हे तुम्हीच ठरवा. 10वा संदेश, रोज सकाळी आपला पुनर्जन्म होत असतो. आपण जे काही करतो ते आजच्या दिवसापुरतेच ठेवा, अन्यथा आयुष्यभर त्रास सहन करावा लागेल. मित्रांनो, बुद्ध धम्म इन मराठी पॉडकास्टच्या या एपिसोडमध्ये बुद्धांनी सांगितलेले कर्मावरचे 10 संदेश आपणास नक्की आवडले असतील. धन्यवाद.